तर माझ्यासारख्या सामान्य माणसाला जर का वृक्ष कायदा असू शकतो, मग हा वृक्ष कायदा प्रशासनाला नाहीये का? तर पुणेकरांच्या अवतीभोवती एक बाउंड्री करून त्यांना गुदमरून मारण्याचं काम चाललंय. तुमच्या आमच्यासाठी विकास चाललेला नाही. तर जे काही तुम्ही प्रकल्प बघताय त्यांना स्वतःला श्रीमंत करण्यासाठी हे प्रकल्प. मुख्यमंत्रीला काय आहे, त्याला 50 डिग्री कॉमन आहे, तो नागपूरचा आहे, त्याला नाही फरक पडत. तो म्हणाले एसी लावा. 56-55 डिग्रीला तर कॉक्रोच पण जगत नाही. हा. तुम्ही कुठून जगणार? महापालिकेच्या आयुक्ताला एवढंही माहित नाही की महापालिकेत एक आर्किटेक्ट नाही. ज्या वेळेला तुम्ही मेट्रो तिथून नेता त्या वेळेला ते मेट्रो अख्खा रस्ता उकरून टाकतं आणि सगळी झाडं तोडतं आणि अनेक खोटी गोष्ट बोलले जातात. एक आमचे पालकमंत्री साहेब होते, ते म्हटले आता मेट्रो आली म्हणून इंजवडीचं ट्रॅफिकचा प्रॉब्लेम सुटेल आणि मग आमच्या गणेश किंग रोडवरती येऊया. आतापर्यंत ते मेट्रोचं काम सुरूच आहे. तर तुम्ही कसं काय म्हणता की ट्रॅफिकचा प्रॉब्लेम तुम्ही मेट्रो घालून सोडवणार? तुम्हाला ते तर जमतच नाहीये. एक रोडची बाजू आणि दुसऱ्या रोडची बाजू हे सेम आहेत असा एक रोड दाखवून द्या, किंवा आमच्या अख्ख्या पुण्यात एकही दर्जाचा तुम्ही रस्ता दाखवू शकत नाही. तर आमचे रस्ते सगळे आंतरराष्ट्रीय दर्जाचे का नसावे? कारण की फायदा नाही ना त्याच्यात. आम्हाला कमिशन कमवायचे. मला मुख्य सांगा, तुम्ही मगरपट्ट्याला जाता, तिथं का रोड रिपेअर होत नाही हो? प्रत्येक वर्षाला का तिथं खणत नाही रस्ते? सिंहगड रोडवरती जर का बघायला गेलं, ब्रिज बांधून 6 महिने पण झालेले नाही, आता तो ब्रिज पाडायचं चाललंय. हडपसरचा पूल तुम्ही नेहमी जम्बलिंग मध्ये असता की तिथं लेफ्टला जाऊन मी हडपसरला यायचं का सरळ जायचं? काय म्हणजे तुम्ही काय विचार करत होता हे ब्रिज बांधण्याच्या अगोदर? फेल झालेलं इंजिनिअरिंगचं कुठलं राष्ट्र असेल जगात तर ते भारत राष्ट्र आहे. पण तुम्ही काय करताय? तुम्ही नदीचे काठ बांधताय, ते कॉन्क्रीट घालून, जंगल तोडून. एवढं ओसाड जमीन पडलाय त्याला तुम्ही झाडांचं जलसिंचित करून झाडं लावा ना तिथे. कारण की हा वेताळ टेकडी सगळ्यांच्या नजरेत आहे ना. बरोबर. तर त्या नजरेत तुम्हाला विकास करून दाखवायचा आहे तुमचा. परत आला विकास. तुम्ही म्हणता आम्ही देशी प्रजातीची झाडं लावू आणि तुमची झाडं आजपर्यंत जगत नाही आणि आता 44 डिग्री टेम्परेचर झालाय, तर अजून काय आम्हाला बोलायची गरज नाही. तोडा झाडं, मग खपून घ्या. 50 डिग्री झाल्यानंतर तुम्ही नाही जगू शकता. जर आता या पुण्याची जी वाट लागली असं आपण म्हणू शकतो, म्हणजे जो पुणेकर त्रस्त झालाय, ट्रॅफिकने त्रस्त झालाय. आता जर उन्हाळा बघतो आपण, 44 डिग्रीच्या वरती तापमान गेले. याला जबाबदार कोणाला म्हणायचं? नमस्कार, मी आकाश व्यक्ती आणि विचार या चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत. गेल्या 10 वर्षांमध्ये पुण्याचा खूप विकास झाला, मोठमोठ्या बिल्डिंगा झाल्या, मोठमोठे रस्ते झाले, पण निसर्गाचा समतोल मात्र ढासळला. खूप साऱ्या झाडांची तोडणी झाली. ज्या पुण्याला आपण निसर्गाचा वारसा म्हणून ओळखला जायचो, त्या पुण्याला आता ट्रॅफिक आणि 44 डिग्री म्हणून ओळखलं जातं. तर याच काही गोष्टी होऊ नये म्हणून एक चळवळ सुरू झाली आणि त्याच चळवळीतलं एक नाव म्हणजे अमित सिंग सर, जे आज आपल्यासोबत आहेत. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. जर आता या पुण्याची जी वाट लागली असं आपण म्हणू शकतो, म्हणजे जो पुणेकर त्रस्त झालाय, ट्रॅफिकने त्रस्त झालाय. आता जर उन्हाळा बघतो आपण, 44 डिग्रीच्या वरती तापमान गेले. याला जबाबदार कोणाला म्हणायचं? डेव्हलपमेंट. डेव्हलपमेंटला तर म्हणूच शकतो आपण. आता याच्यामध्ये काय होतं की ही जी डेव्हलपमेंट म्हणतो आपण, डेव्हलपमेंट म्हणजे फक्त मोठमोठ्या बिल्डिंगाच का? डेव्हलपमेंट हे नेहमी जे आपण डेव्हलपमेंटची परिभाषा म्हणजे आपण विकास म्हणतो, बरोबर? विकास हे सुखकारक असतं. बरोबर. विकास हे गारवा वाढवतं, ओलावा वाढवतं, तुम्हाला शांत करतं. म्हणजे जे काय आपल्या संत प्रथेत आपल्याला शिकवलंय, तुम्हाला समाधानी करतं. तो विकास, तो खरा विकास. हा विकास नाहीये. हा तुम्ही डेव्हलपमेंटच्या नावाखाली कन्स्ट्रक्शनच्या धंद्याला प्रोत्साहन देता आणि त्या कन्स्ट्रक्शनचा जो बिझनेस आहे तो फक्त कसं मॅक्सिमम ओरबाडून तुम्ही निसर्गाला संपूर्ण स्वतःचे पैसे तुम्ही कसं तयार करू शकता, ज्याला आम्ही इकॉनॉमिक्समध्ये म्हणतो कॅपिटल गेन. फक्त तेवढ्यासाठी आणि तेवढ्यापुरता मर्यादितच ते काम करत आहेत. हा सगळ्यात मोठी शोकांतिक आहे. तर तुम्ही जी विकासाची व्याख्या सांगितली, त्या विकासाच्या उलट पुणेकरांची व्याख्या आहे. पुणेकरांची व्याख्या काय विकासाची, की मला रोड चांगला पाहिजे, मला लक्झरियस मॉल पाहिजे, मला लक्झरियस लाईफस्टाईल जगता यायला पाहिजे. बरोबर आहे ना, रोड हे चांगलाच पुणेकरांनी विकासाची व्याख्या करून ठेवली. नाही, अगदी बरोबर आहे. रोड चांगलाच पाहिजे. पण मला एक तुम्ही सांगा, एकही रोड दाखवून द्या मला पुण्याचा, जो दुसऱ्या रोडला तुम्ही सांगू शकता की हा आयडेंटिकल आहे, म्हणजे त्या रोडचं जॉमेट्री आणि तो रोडचा जॉमेट्री सेम आहे. बरोबर. एकही रोड दाखवून द्या. किंवा मी म्हणतो ते जाऊ द्या, तुम्हाला ते तर जमतच नाहीये. एक रोडची बाजू आणि दुसऱ्या रोडची बाजू हे सेम आहेत असा एक रोड दाखवून द्या. एकही रोड नाही तुमच्याकडे. तुमच्याकडे ज्या वेळेला आम्ही जातो रोडच्या डिझाईन बघण्यासाठी, तर तुमच्याकडे तेही नसतं.
बरोबर. तुमच्याकडे आम्ही ज्या वेळेला फॉर इन्स्टन्स महापालिका आयुक्तांना भेटायला गेलो गणेशखिंड रोडच्या संदर्भात, तर त्यांना आम्ही रोडची डिझाईन दाखवली की बघा तुम्ही रोडची डिझाईन अशा पद्धतीने करा, इथं थोडं फुटपाथसाठी सोडा, हे मेट्रोचे पिलर तुमच्या मधोमध्ये येतात ते त्यांना तुम्ही रोडमध्ये कसं समाविष्ट करून घेऊ शकता ते बघा, झाडांना ठेवा, एक सायकलिंगचं लाईन वेगळं करा किंवा एक MUZ मल्टी युटिलिटी झोन वेगळं करा. हे सगळं इंडियन रोड काँग्रेसच्या कायद्यात त्यांनी विषयांकित नमूद केलेले आहे आणि तो बरोबर. कायदा आहे. कारण की आम्ही हायकोर्टला जाऊन ते इंडियन रोड काँग्रेस लागू करून घेतलंय. पण आता पुण्यात 2,500 किलोमीटर रस्ते आहेत. एक रस्ता मला दाखवून द्या ना जे आंतरराष्ट्रीय दर्जाचा आहे आणि तुम्ही असं म्हणू शकता की हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा रस्ता आहे. हा खरं मला वाटतं अभिमान की माझा पुण्याचा हा रोड आहे. पण मला मुख्य सांगा, तुम्ही मगरपट्ट्याला हा. जाता, तिथे का रोड रिपेअर होत नाही हो? प्रत्येक वर्षाला का तिथे खणत नाही रस्ते? तुम्हाला का तिथे खड्डे दिसत नाही? तिथेही ट्रॅफिकचा लोड आहे ना. बरोबर. 1-1 लाख लोकांची रहदारी आहे तेवढ्या 450-500 एकरामध्ये. तरी तिथं त्याचे रोड टिकतात, व्यवस्थित सगळं रित्या चालतं, तिथं ट्रॅफिक जाम होत नाही. तुम्ही ते घडवू शकता, तर हे का घडवू शकत नाही? 100% करू शकता. तर हा काय आहे, हे लोकांच्या स्वार्थापोटी विकास चाललेला आहे. तुमच्या आमच्यासाठी विकास चाललेला नाही. आणि त्यात जर आमचं निसर्गाला ओरबाडून हे संपू शकले, आमच्या अख्ख्या वारसाला जर हे संपू शकले, स्वतःला श्रीमंत करण्यासाठी, बरोबर. तुम्हाला मला नाही, तर ते करतील. तर जे काही तुम्ही प्रकल्प बघताय, ते नदीकाठ विकासाचा प्रकल्प असेल किंवा या टेकड्यामधनं बोगद्या न्यायचे जे प्रकल्प असतील, हे त्यांना स्वतःला श्रीमंत करण्यासाठी हे प्रकल्प आहे किंवा मेट्रो असणार, हे स्वतःला श्रीमंत करण्यासाठी हे प्रकल्प राबवत जातात. हे तुमच्या आमच्या भलेसाठी नाही करत आहे. हे जे विकासाच्यासाठी शहरीकरण चाललंय, त्याच्यामध्ये निसर्गाचा समतोल राखायला प्रशासन कुठेतरी मागं पडतंय का? पूर्णतः मागं पडतं. तुम्ही जर जगातल्या सगळ्यात भारी आर्किटेक्टला ठरवलं आणायचं हा. आणि त्याला सांगायचं या शहरीकरण आपल्याला जे करायचंय तेच समतोल करून करायचं, बरोबर. तर तो किती पैसे घेणार तुमच्याकडनं? 100 कोटी, 200 कोटी? समजा तुम्ही असं ठरवलं की जगातल्या टॉप 5 आर्किटेक्टला आणायचं, तरी तो टॉप 5 आर्किटेक्टचा किती खर्च येणार? 500 कोटी. 500 कोटी. तुम्ही इथं प्लॅनिंगसाठी, फक्त प्लॅनिंगसाठी एक PMRDA नावाची बॉडी नेमली आहे, त्यांच्यावर तुम्ही 3,500 कोटी वर्षाला खर्च करताय. बरोबर. काय प्लॅनिंग ते करताय तुम्ही बघा. आता मेट्रो आल्या, मेट्रो आल्यानंतर असं म्हणू शकतो आपण की प्रवास आपला सुखकर किंवा फास्ट होऊ शकतो. पण खरंच असं होतंय का? नाही. आणि मेट्रोसाठी जी झाड तोडली गेली किंवा आता जर आपण बघतोय की मेट्रोच्या जर खाली बघतोय त्यांच्याच ब्रिजमुळे किंवा त्याच्यामुळे ट्रॅफिक वाढत चाललंय. मग याचा पुढे जाऊन आपल्याला फायदा होईल का तोटा होईल? आत्ता तो तोटा आहे. आता तर तोटाच होणार आता आहे तो त्याचा. तोट्यात आहे. आणि मुख्य तोटा कशाचा झालाय की आपल्या आर्थिक तोटा खूप मोठा झालाय. निसर्गाचा तर आपण ऱ्हास केलेलाच आहे, पण आर्थिक तोटा कसं घडतं? आता तुम्ही मेट्रो आणताय, बरोबर. तुम्ही कुठल्या ठिकाणी मेट्रो आणताय जिथे ऑलरेडी जादा रहदारी आहे, तिथे तुम्ही मेट्रो आणताय. बरोबर. म्हणजे कर्वे रोडवरनं तुम्ही मेट्रो नेलं, गणेशखिंड रोडवरनं तुम्ही मेट्रो नेलं, बरोबर. तुम्ही मोठ्या मोठ्या रस्त्यांवरती जिथे ऑलरेडी 5 मिनिटात 10 मिनिटात तुमच्याकडे बसची सोयी सुविधा आहे, अशा ठिकाणी तुम्ही मेट्रो नेता. बरोबर. ज्या वेळेला तुम्ही मेट्रो तिथून नेता त्या वेळेला ते मेट्रो अख्खा रस्ता उकरून टाकतं आणि सगळी झाडं तोडतं. मग ते काय करतं मेट्रो, की अनेक वर्ष ते त्याचं काम लांबवत जातं. त्या मेट्रोचं टेक्नॉलॉजी खूप सिम्पल आहे. बरोबर. पिलर पायलिंग मध्ये उभे करायचे आणि प्रीकास्ट कॉन्क्रीटमध्ये ते त्यांच्या व्हर्टिकल कॉलम्स ज्या काय आहेत आणि हॉरिझॉन्टल कॉलम्स ज्या काय आहेत ते तयार करतात. ते अक्षरशः एक लेगो ब्लॉक्स सारखं ते जोडत जातात. तरी त्यांना एवढे वर्ष का लागतं माहित नाही, ते करतात. चला वर्ष लागताना आपल्याला असं वाटतं शहराचा विकास होतोय, पण आता आकाशला अमितला भेटायला पुण्याला यायचं आहे. बरोबर. तो राहतो खडकवासल्याला, अमित राहतो शिवाजीनगरला आणि शिवगड रोडला समजा मेट्रोचं काम सुरू आहे, तर आता तो येऊच शकणार नाही. म्हणजे आता समजा आकाशला आणि आम्हीचं काय बिझनेस होत असेल 5,000 10,000चं, ते काय घडणार नाही. एखादा प्लंबर असेल जो राहतो समजा कुठेतरी वारजे मालवाडीला आणि त्याला डेक्कनला यायचंय, त्याला 1,500 रुपयाचं काम मिळत असणार, पण आता मेट्रोमुळे तो विचार करतो की जाऊ दे, ते काम मी सोडून देतो, माझं नुकसान झालेलं चालेल. तर असं पुणे शहराचं रोजचा उलाढाल 2,000 कोटी आहे आणि मेट्रोमुळे जर आपण असं ठरवलं की 5% नुकसान आहे पुण्याला बरोबर. दिवसाला, कारण की हे ट्रॅफिक जॅम आणि हे प्रदूषण
मेट्रोचं कॉन्क्रिटीकरण आणि मेट्रोचे कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट, त्यांचे डंपर गाड्या, JCBs, क्रेन्स, या सगळ्या गोष्टी ट्रॅफिकला अडथळेच करतात. हे काही बरोबर. ट्रॅफिकला सुखकारक करत नाहीत किंवा ट्रॅफिकला सोपं फ्लो करत नाहीत. तर तो अख्खा रस्ता त्यावेळेपर्यंत एक बॅड पॅच होऊन जातो. आणि तेवढ्या कारणामुळे जर आपण असं ठरवलं की 5%च नुकसान आहे, तर दिवसा मेट्रोचं नुकसान पुणे शहराच्या उलाढाला 100 कोटी रुपये, म्हणजे महिन्याला 3,000 कोटी, हा. वर्षाला 36,000 कोटी. गेले 11 वर्ष मेट्रोचं काम सुरू आहे. 4 लाख कोटी रुपये या मेट्रोने पुणे शहराचं नुकसान केलंय. मेट्रोचा जो हा प्रश्न उद्भवतोय तो फक्त पुणे सिटीलाच उद्भवतोय का? ज्या ज्या स्मार्ट सिटी होत्या जिथं मेट्रो आलेली आहे तिथे सगळीकडे? 90% शहरांमध्ये जिथे कुठे मेट्रो राबवली गेली लॉसमध्येच. आणि मेट्रोचे पैसे तुम्ही कुठून देताय, तर तुम्ही प्रॉपर्टी टॅक्सवरती जो आपला स्टॅम्प ड्युटी आणि सेस आहे नवीन प्रॉपर्टी घेताना, त्याच्यावरती तुम्ही 1% सेस वाढवून घेतलाय. हा. तर आता पुण्यात समजा प्रॉपर्टीचा उलाढाल 2 लाख कोटी आहे, तर 2 लाख कोटीपैकी 2,000 कोटी समजा तुम्हाला मेट्रो फंडमध्ये मिळाले. बरोबर. तर यांच्याकडे ज्या वेळेला असं फुकटात पैसे मिळू लागले यांना, तर त्या पैशाचं काय करायचं आणि काय नाही, अशा परिस्थितीत सगळे आमचे नेते मंडळी आणि जे काही शासकीय व्यवस्था आहे ते त्याच्यात आले. तर म्हणून हे काय करतात, हे कर्ज हा. काढतात. युरोमधनं कर्ज काढले, जापानच्या बँकेतून कर्ज काढले. ते कर्ज काढून मग त्याच्यात कर्जाचं परतफेड ते आमच्यावरती टॅक्सचा बोजा करून ते करत आहेत. हे यांना दिसत नाही की 40% पुणेकरांना, मी तर म्हणतो आता 50% होऊ शकतं, टँकरने तुम्ही पाणी पुरवठा करताय. तर ते पाणी पुरवठा तुम्ही का करत नाही आतापर्यंत? किंवा आमच्या अख्ख्या पुण्यात एकही दर्जाचा तुम्ही रस्ता दाखवू शकत नाही. तर आमचे रस्ते सगळे आंतरराष्ट्रीय दर्जाचे का नसावे? किंवा तुम्ही म्हणता ना प्लॅनिंग, तर जगातल्या सगळ्यात भारी आर्किटेक्टला तुम्ही 100-200 कोटी रुपये देऊन का त्यांना प्लॅनिंगचा मॅन्डेट देत नाही? त्यांना एक प्लॅन तरी तयार करू द्या. ते नंतर कसं राबवायचंय किंवा नाही ते तुम्ही ठरवा. मग आज जगातला भारी आर्किटेक्टला येऊ द्या ना. तुम्हाला जगातलं भारी व्हायचंय ना, विश्वगुरू व्हायचंय वगैरे, तर विश्वातल्या गुरूंना तुम्ही मागवा ना आणि त्यांना त्यांच्याकडनं काम करून घ्या ना. तिथं तुम्ही काय करता, तर तिथं तुम्ही या इंजिनियर लोकांना कामं सोपवता. बरोबर. महापालिकेच्या आयुक्ताला एवढंही माहित नाही की महापालिकेत एक आर्किटेक्ट नाही. अरे बाप. हा, म्हणजे रस्त्याचं डिझाईन गणेश किड रोडचं ज्या वेळेला आम्ही त्यांना दाखवत होतो, तर म्हटले नाही, आमचाही डिझाईन कुठल्या तरी आर्किटेक्टनीच केला असेल. मग मी त्यांना सांगितलं, साहेब काय माहिती का, महापालिकेत एक आर्किटेक्टच नाही तुमच्याकडे. हा. मग ते थोडे चक्रावले आणि म्हणले, अरे मग कुणी बनवलंय? मी म्हटलं तुमचेच ही माणसं. ओखट हो, त्यांना काय कळत नाही, कधी अभियंता झाले माहीत नाही, कुठला एक्झाम पास केला, कॉपी केलं माहीत नाही, कुठल्या परिस्थितीत ते अधिकारी झाले माहीत नाही. पण आता येऊन काय, तर 2 रेषे ओढून टाकायचे तिथे 36 मीटर. आम्ही 36 मीटर ॲक्विजिशन करणार आणि रोड बनवणार. 36 मीटरचा रोड ज्या वेळेला आम्ही बघायला जातो त्यावेळेला एका साईडचा 18 मीटर असतो, दुसऱ्या साईडचं 22 मीटर असतं. एका साईडचं 14 मीटर असतं, दुसऱ्या साईडचं 12 मीटर असतं. अशा पद्धतीने रोड वायडनिंग करतात. ह्यांना काय सांगावं, म्हणजे किती काही यांच्या कुठलाही रोड बघा. मी असं म्हणत नाही की फक्त तुम्ही आहे ना एक हा ठराविक जंगली महाराज रस्ता बघा किंवा कुठलाही रोड बघा. जंगली महाराज रस्त्याचे फुटपाथ बघा. एका बाजूचे फुटपाथ मोठे, एका बाजूचे फुटपाथ तुम्ही नाईमध्ये जा. हो. तुम्ही म्हणणार अरे झाडं कुठून, झाडांचं जाऊ द्या ना, झाडं आहेत असं गृहीत धरा ना. तुम्हाला IRC मध्ये काय लिहिलंय, 7.5 मीटर तुम्ही 40 मीटर 45 मीटरच्या रस्त्यावरती 15 मीटर तुम्ही फुटपाथ, एम्युझेड, सायकल ट्रॅक हे देणे आहेत. तुम्हाला ते म्हणजे बांधिलकी आहे तुमच्यावर. तर तुम्ही IRCच्या प्रमाणाने एक्झॅक्ट डायमेन्शन मध्ये कुठे एक रस्ता दाखवून द्या मला. एक सिंगल चॅलेंज आहे आपला. एक्झॅक्ट डायमेन्शन कसे काय असतात त्यांच्याकडे? एक्झॅक्ट सर्कल असतं, एक्झॅक्ट तिथे 3-3 लेन सर्कलच्या बाजूनी जातं, एक्झॅक्ट त्यांनी ट्रॅफिकची प्लॅनिंग केलेली असते, एक्झॅक्ट त्यांचं नियोजन आणि त्यांची अंमलबजावणी कसं काय ते एक्झॅक्ट असतं. तेच रिसोर्सेस आहे. हा कुठला तरी कॉन्ट्रॅक्टर जो तिथे काम करतो तोच कॉन्ट्रॅक्टर महापालिकेमध्ये सुद्धा काम करतो. कमिशन खोरी होत असेल, होऊ द्या ना. तरी तुम्ही कामात मेजरमेंटमध्ये तरी फरक कुठून आणता मला कळत नाही. म्हणजे आता हे मीटरच्या गेजमध्ये तुम्ही फरक कुठून आणता मला माहित नाही. आणि हे स्वतःला इंजिनियर म्हणतात. काय शिकवावं यांना? तर हे खरं ही खूप मोठी पुण्याची आहे ना दुर्दैवी आहे की आपल्या सरकारात जी लोक आहेत खरं त्यांना शून्य पडलेलं आहे शहराचं. आता तुम्ही जसं म्हणताय की प्रशासन कर्ज करत चाललंय, आता मेट्रोसाठी काही ब्रिजेस पाडण्यात आले पुण्यामधले. आता तुम्ही म्हणजे सिंहगड रोडवरती जर का बघायला गेलं
ब्रिज बांधून 6 महिने पण झालेले नाही, आता तो ब्रिज पाडायचं चाललंय. म्हणजे सामान्य लोकांच्या खिशाला फटका नाहीये का याचा? टोटल फटका सामान्य माणसावरच आहे. सामान्य माणूस हां. जीएसटी भरतो आणि जीएसटी मधलं 50% राज्य सरकार ठेवून घेते हं. आणि 50% तुम्ही केंद्र सरकारला पाठवता. तर ते 50% जे जीएसटी मधले पैसे आहेत ते प्रत्येक माणूस भरतो. प्रत्येक सामान्य माणूस मीठ जरी घेतलं त्यांनी कुठेतरी विकत हं. तर त्याला जीएसटीचे पैसे भरावे लागतात. बरोबर. तर हाच पैसा आहे ना ज्याचं तुम्ही पूर्ण विल्हेवाट अशा पद्धतीने लावताय. हं. मग प्रॉपर्टी टॅक्स वेगळं झालं. प्रत्येक माणूस काय प्रॉपर्टी विकत घेत नाही रोज. एखाद्या वेळेस समजा एखादा माणसाने प्रॉपर्टी विकत घेतली तर त्या प्रॉपर्टी मधले जे 6% आहेत त्या अशा पद्धतीने ह्याच पैशाचा हा नाश होतोय ना. आता तुम्ही 80 कोटी 100 कोटी तिथं पुलावरती बांधण्याचा खर्च केला. बरोबर. मग तुमच्या लक्षात आलं अरे ते चूक झालं, आपलं मेट्रो जायला पाहिजे होतं. तिथून आपण परत दुटप्पी पूल करणार. काय करताय? म्हणजे वैचारिक शक्ती डोक्याचा भाग आहे का कधी असं? तुम्ही एक ब्रिज बघा ना, त्या मगरपट्ट्याला लागून जो ब्रिज आहे, टी जंक्शन आहे. त्या हं. टी जंक्शन वरती परत टी जंक्शनचा ब्रिज केलाय बरोबर. आणि मग त्या टी जंक्शनच्या ब्रिज वरती परत सिग्नल ठेवलाय. हां. तर काय म्हणजे तुम्ही काय विचार करत होता हे ब्रिज बांधण्याच्या अगोदर? तिथे या बोपोडीच्या चौकाच्या अलीकडे तिथं औंध रोडला तो एक जंक्शन आहे टी जंक्शन. त्या टी जंक्शनला लागून परत त्यांनी नदीला ओलांडायला अजून एक पूल बांधलाय आणि त्या पूलचा रस्ता परत त्या टी जंक्शनला म्हणजे त्याला 100 मीटर अंतरावर अजून एक टी जंक्शन करून ठेवलंय. हं. हडपसरचा पूल त्या तुम्ही नेहमी जम्बलिंग मध्ये असता की तिथं लेफ्टला जाऊन मी हडपसरला जायचं का सरळ जायचं. सरळ अनेक जायचं. लोक सरळ जातात मग त्यांच्या लक्षात येतं अरे आपण पुणे काळभोरला पोहोचलो. मग ते कुठेतरी युटर्न घेऊन काहीतरी तरफड करून परत हडपसरला. पडदाडाचा बरोबर. या अशा गोष्टी तुम्ही घडवता कसे? हे तर जो- म्हणजे काय तर हे काय मला दिसतं की ह्यात जे इंजिनियर मंडळी आहे आपले पुण्यातले असो किंवा भारत राष्ट्रातले हे सगळ्यात जास्त मी तर म्हणतो जर फेल झालेलं इंजिनिअरिंगचं कुठलं राष्ट्र असेल जगात हं. तर ते भारत राष्ट्र आहे. कारण की इथं काहीही काम करत नाही. इथं तुम्ही रस्ते बघा अशा अवस्थेत आहे. बरोबर. इथं तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टेशनचं सिस्टम बघा अशा अवस्थेत आहे. 2026 साली वीज जाते पुण्यासारख्या शहरात. पाणी टँकरने येत आहे. म्हणजे हे सगळं फेल्ड इंजिनिअरिंग आहे ना. तुमचा इंटरनेट खपून जातो. तुम्हाला हॅलो मला तू प्रायव्हेट सेक्टरमध्ये तेच इंजिनियर्स आहेत. बरोबर. परत तेच घडतंय तिथे. तर तुम्ही लोकांनी कुठंतरी जाऊन आहे ना परदेशात मला तरी वाटतं प्रत्येक भारताचा जो कोण समजा निवडून येतो MPSC IAS यांना पहिले 1 वर्ष फक्त सिंगापूरला पाठवायचं आणि सांगायचं तू काही करू नको. तू आमच्या खर्चावर आहे ना तिथं जा आणि 1 वर्ष तू काही करू नको. तू फक्त राहा तिथे. त्यांचं बघून ये. कचऱ्याचं नाही काही करू नको. तू हां. तुझ्या कचरा कुठं जातोय ते बघ. रस्त्याचं काय विकास कसं करतात ते बघ. काय चालतंय मुख्य तिथला जो संस्कार आहे ना हं. तू ते बिंबून घे. बरोबर. म्हणजे तू इथं आल्यानंतर तुझ्याकडे थ्रेशोल्ड एक ध्येय तरी असेल की कुठल्या प्रकारे मी काम केलं पाहिजे. आज ते नाहीये. आज नवीन सुद्धा मुलं जे इंजिनिअरिंग मध्ये शिकवून ते परत इथं पार्ट ऑफ द सिस्टम होतात किंवा हे वन एक्झाम वंडर म्हणतो मी IASच्या लोकांना. हे सुद्धा तयार होऊन येतात आणि त्यांच्यात नियोजन शून्यता असते. त्यांना काही कळत नाही काय करायचं ते. त्यांना माहिती सुद्धा नसतं. त्यांच्या फंक्शन्सच्या माहिती नसतात. पण त्यांना एवढ्या प्रोटेक्शन्स आहेत सरकारामधनं हं. की ते वाटेल ते करू शकतात आणि कोण त्यांना थांबवू शकत नाही, कोण अडवू शकत नाही. कोणत्याही शहराच्या विकासाची सुरुवात ही रोडपासून होते आणि आपल्या शहरात जर का बघायला गेलं तर रोडसाठी झाडं तोडली जातात. मग रोडसाठी झाडं तोडणं हे वर्थिट आहे का? रोडमधनं विकास सुरू होत नाही शहराचा. हां. शहराचा विकास सुरू होतो लोकांचं आणि लोकांच्या स्पिरिटचं आणि त्यांच्या बिहेवियरमधनं सुरू होतो. बरोबर. जी लोक किंवा ज्या ठिकाणी ज्या शहरामध्ये लोक ओपन असतात आउटसाइड इन्फ्लुएन्सला म्हणजे परकीय माणसं तिथं शहरात येतील, ते वस्तीकृत होतील किंवा परकीय माणसं त्यांचे आयडियाज घेऊन येतील, त्यांचं इनोव्हेशन घेऊन येणार, त्यांचे पैसे घेऊन येतील. जी लोक ओपन असतात त्या सगळ्या गोष्टींना तिथं शहराचा विकास होतो. आणि तुम्ही हे जगाचा इतिहास बघा, तुम्ही रोम बघा, तुम्ही कॅलिफोर्निया बघा, तुम्ही न्यूयॉर्क बघा, तुम्ही पॅरिस बघा, तुम्ही लंडन बघा, तुम्ही ॲम्स्टरडॅम बघा. या शहरांचा विकास का झालं? कारण की ते ओपन होते. ते म्हणले कुठूनही कोणीही माणूस येऊ शकतं, आमच्या शहरात वस्तीकृत होऊ शकतो, तुमच्याकडे पैसे घेऊन या, गुंतवणूक इथं करा
आमच्या शहरामध्ये तुम्ही वेलकम आहात. ह्या ज्या पद्धतीचे ज्या ज्या ठिकाणी विचार असतं, जे वैचारिक क्षमता असते, की इतरांना घेऊन सांगती चालण्याची जी क्षमता असते, तिथं शहराचा विकास होतो. नाहीतर इथं पुण्यातून 100 किलोमीटरच्या अंतरावर मी तुम्हाला दाखवू शकतो, अजूनही मुलं मुली त्या हंड्यावरती पाणी वाहत आहेत बरोबर. आणि त्यांना पाण्याची टंचाई आहे, त्यांना विजेची टंचाई आहे, त्यांना बेसिक जे मूलभूत सुविधा आहेत ते त्यांच्याकडे नाहीत आणि ते विचार करतात की का पुण्यात विकास होतोय, आमच्याकडे का होत नाही. मुंबईतही दाखवू शकतो, पालघर जिल्ह्यात दाखवू शकतो, अनेक ठिकाणी तुम्हाला दाखवू शकतो. आणि एवढंच जर विकासाचा जर प्रतिसाद जर मिळत असेल, तर ते बाकीच्या शहरांमध्ये महाराष्ट्रामध्ये तसा विकास घडला पाहिजे होता ना. तिथं का घडत नाही? इथं का घडतं? कारण की इथली लोकं समाधानी आहेत, सुखकारक आहेत, सुशिक्षित आहेत, अनेकांना घेऊन सांगती चालणारी माणसं आहेत आणि परंपरागत आहे. असं बरोबर. नाही की आपण काहीतरी नवीन आहे. हे परंपरागत आहे. आपली संत प्रथा ही परंपरागत आहे. आपण सगळ्यांनाच घेऊन सगळ्यांना वृक्षवल्ली, आमासवैरी, वंचळे वगैरे हे आमच्या परंपरागत आहे. बरोबर. हे काय आम्ही काय नवीन शिकलेलो नाही. हे आमच्या परंपरेत आहे. आम्ही घाबरत नाही कोणाला. पुणेकर कोणाला घाबरत नाही. पुणेकर म्हणतो, तू कुठून यायचं ते ये. आमच्या शहरात येतोय, ये, व्हेरी गुड, ये, वसतिगृत हो, काहीतरी चांगलं कर. 2 पैसे तूही कमव, आम्हालाही दे. म्हणून पुण्याचा विकास झाला. नाहीतर काय, तुम्ही असं जर पाहिलं तर बंगलोर बघा. बंगलोर एक आयलंड आहे अख्ख्या कर्नाटकात. हम्म. बाकी उत्तर कर्नाटक बघा, बाकीचं कर्नाटक बघा, तिथं विकास नाहीच आहे. तिथं त्या प्रकारे जसं बंगलोरमध्ये विकास आहे तसं नाही. कारण की बंगलोरमध्ये पहिलेपासून सुशिक्षित लोक वस्तीकृत झाली. तिथे अनेक लोक तिथे जे काय आले ते आयसरमधनं किंवा IISc मधनं रिटायर होऊन तिथे जसं पुण्याचं होतं. पुण्यामध्ये NCL होतं, पुण्यामध्ये ARDL होतं, पुण्यामध्ये भोसरी MIDC तयार झाली. तर सगळे बाहेरचे टॅलेंटेड लोक इथं आले. त्यांना नोकरी, कामधंदे मिळाले, त्यांना सेफ्टी मिळाली, राहण्यासाठी जागा चांगली मिळाली, चांगला हवामान होता. या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात. आता बिहारसारख्या क्षेत्रात मी तर ऐकलंय, तुम्ही तिथले लोकल असून सुद्धा तुम्ही गेले नवीन गाडी विकत घ्यायला, ती नवीन गाडी तुम्ही विकत घेतली, घरी आली तुम्ही गाडी विदाऊट. बरोबर. तर अशा प्रकारचं जिथं घडतं तिथं मग नाही होऊ शकत ना. तिथं बाहेरचा माणूस तर कधीच येणार नाही. हो. तिथल्या माणसाला सेफ्टी नाहीये, तर तुम्ही बाहेरच्या माणसाला कुठून आणणार? तर हा मुख्य असतं शहराच्या विकासासाठी. ते घडल्यानंतर मग बाकीच्या गोष्टी घडत जातात. पण त्याला एक टेम्पलेट पाहिजे. जसं चंदीगडनी काय केलं, एक टेम्पलेट तुम्हाला दिली. 1960च्या आणि 70च्या दशकात तुम्हाला एक टेम्पलेट दिली की शहर असं असावं. पण ते चंदीगडपर्यंत मर्यादित राहिली. बाकी कुणी त्याला कॉपी केलं नाही. बरोबर. कारण की फायदा नाही ना त्याच्यात. आम्हाला कमिशन कमवायचे. बरोबर. म्हणून आम्हाला रस्ते बांधायचे. बाकी काही नाही. आपण असं मान्य करू की प्रशासन निसर्गाचा समतोल राखायला चुकलंय. पण तसं जर का बघायला गेलं तर खरं तर गरिबांचाच बळी चाललाय. जो श्रीमंत माणूस आहे त्याच्या ऑफिसमध्ये AC आहे, त्याच्या गाडीमध्ये AC आहे. पण आपल्याला 44 डिग्री फेस करायचंय. मिडल क्लास माणूस आहे तोच तर टू व्हीलर वरती फिरतोय. श्रीमंत माणूस जरी असला तरी तो 24 तास AC मध्ये राहू शकत नाही. बरोबर. तो AC मध्ये जर 24 तास राहिला तर तो आजारी पडेल. बरोबर. मी AC मध्ये राहून पाहिलंय. माझे गुडघे दुखतात, सांधे दुखतात, डिहायड्रेशन होतं, अनेक गोष्टी होतात. तर तुम्ही श्रीमंत जरी असले तर तुम्हाला शेवटी निसर्गाचा समतोल राखावाच लागणार. बरोबर. अनफॉर्च्युनेटली काही श्रीमंताला हे कळतं आणि अनेक जे नवीन श्रीमंत झालेले त्यांना कळत नाही की झाडांचं महत्व काय. आता पुण्याचं जर प्रदूषण पाहिलं, म्हणजे AC आपण वापरतो, इंधन वापरतो, कॉन्क्रिटीकरण करतोय, स्टीलचा वापर होतो, तर 3 कोटी टन असं पुण्याचं प्रदूषण आहे एकूण. आणि पुण्यात जर परत तसा पुण्याचा पूर्वीसारखा गारवा जर आणायचा असेल तर प्रत्येक माणसाच्या पाठीशी 100 ते 150 झाडं हवी. बरोबर. म्हणजे आज पुण्याची लोकसंख्या समजा 1 कोटी आहे, तर पुण्यात तुम्हाला 100 ते 150 कोटी झाडं हवी. आपण अशा एका झाडोराच्या ठिकाणी बसलोय आणि इथं शांत आहे, इथं गारवा आहे. आता जे काय 9-10 वाजलेत सकाळचे तरी आपल्याला एवढा उन्हाचा त्रास होत नाही, जिथे अनेक बाकीच्या ठिकाणी होतं. का तर झाडांमुळे 7-8 डिग्री 10 डिग्रीपर्यंत फरक पडतो टेम्परेचरमध्ये. आणि म्हणून माणूस सुखकारक असतो, तो काम करू शकतो. सुखी जर माणूस असला, थंडावा जर असला, ओलावा असला, गारवा असला तर माणूस काम करू शकतो. पण ज्या वेळेला तुम्ही कॉन्क्रिटीकरण करता तर 1 किलो कॉन्क्रीटमध्ये 1100 जूल एनर्जी समाविष्ट करण्याची कॅपॅसिटी असते. म्हणजे सूर्याचा प्रकाश जो पडतो तो 1 किलो कॉन्क्रीटमध्ये 98% कॉन्क्रीट ते ऑब्झर्व करतं सूर्याच्या प्रकाशाच्या एनर्जीला. आणि म्हणून कॉन्क्रीटचं जे टेम्परेचर असतं ते दुप्पट असतं
म्हणजे वातावरणाचं टेम्परेचर समजा 44 असेल तर कॉन्क्रीट 60च्या पलीकडे असणार. बरोबर. तर तेवढं 60 आणि 80 डिग्री सेंटीग्रेड जर कॉन्क्रीट तापत असेल तर तुम्ही विचार करा, मग ते तापलेलं कॉन्क्रीट जे आहे ते हीट कधी सोडणार? रात्रीच्या वेळेला सोडणार किंवा ज्या वेळेला बाकीचं वातावरण थंड होईल त्यावेळेला सोडणार. आणि त्या बाकीच्या वातावरणावर ते अजून उष्णताची निर्मिती होणार त्याच्यात. तर तुम्ही कॉन्क्रिटीकरण करताय ठीक आहे, तुम्ही झाडे किती लावताय? बरोबर. तो जो बॅलन्स आहे तो कुठेतरी आपल्याकडनं सुटलेला आहे. तर हा प्रॉब्लेम आहे. आता मध्ये नदी सुधार प्रकल्प आला, त्या प्रकल्पामध्ये लाखोनी झाडं तोडण्यात आली. त्या प्रकरणाकडे तुम्ही कसं बघता? तुम्ही लोक खडकवासला राहता. बरोबर. खडकवासला पुण्याचं पाणी पुरवठा खडकवासला धरणातून होतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की खडकवासला धरण असल्यामुळे पुण्याला पाणी मिळतं. बरोबर. पण खडकवासला धरणाचा पाणी पुरवठा जो होतो रोजचं समजा 170 कोटी लिटर जे काही खडकवासला पुण्याला पाठवतं ते बंदिस्त पाईप मधनं पाठवतं. बरोबर. खडकवासला धरणातून एकही थेंब पाणी नदीत सोडलं जात नाही. मग हा नदीचं पाणी कुठलं आहे? बरोबर आहे. हा प्रश्न कोणालाही पडत नाही की आम्ही ज्या वेळेला हात धुतो, फ्लश दाबतो, भांड्या धुतो, घरकाम मध्ये आम्ही जे काही काम करतो, पुणे एक बेसिनच्या आकारात आहे. तर ही सगळी सांडपाणी जाते आपल्या नदीत आणि हे सांडपाणी पुढे जाऊन त्या उजनी धरणात जाऊन ते सेप्टिक टँक सारखं जाऊन तिथे थांबते. आणि ती सोलापूर महापालिका ती गरीब महापालिका आहे, त्यांना पाण्याचं ट्रीटमेंट करता येत नाही म्हणून तिथली लोक पाणी पितात आणि त्यांच्यावरती किडनीचे विकार, कॅन्सर अनेक गोष्टीमधनं ते जातात. तर तुम्ही सुधारायला काय पाहिजे? पाण्याचे प्रश्न. पण तुम्ही काय करताय? तुम्ही नदीचे काठ बांधताय, ते कॉन्क्रीट घालून, जंगल तोडून. तर हे काय अत्यावश्यक सेवा आहे का? अत्यावश्यक काय आहे की पुण्याला दर्जेदार रस्ते मिळावे, पुण्याला पुरेपूर हॉस्पिटल मिळावे, पुण्याच्या लोकांना चांगली शाळा मिळावी, चांगल्या मुलांना शिकायला, पुण्याच्या लोकांना गार्डन मिळावे, पुण्याच्या लोकांना जे काय पाणी पुरवठा आहे ते घरपोच मिळावं. या सगळ्या गोष्टी अत्यावश्यक आहेत. बरोबर. पण तुम्ही नदी काठ बांधण्यासाठी 60,000 कोटी रुपये खर्च करून नदीच्या पात्रातलं 40% जागा हिसकावून नदीचं पूर पातळी जे काय आहे ते खराब करून तुम्ही काय करताय नेमकं? बरोबर. मग हे किती मोठं करप्शन आहे आणि ह्याच्याबद्दल कोणी बोलायचं का नाही? आणि मग तुम्ही झाडं तोडताय. तरी ते झाडावर ठेवून जर तुम्ही केलं असतं तर वेगळी बाब आहे. पण तुम्ही 1,16,000 झाडं किमान तोडणार. आणि जर हे सगळे असे जर धरले आपण छोटे मोठे झुडपी वगैरे तर 2 लाख झाडांपर्यंत तोडणार. आता तुम्ही मला विचारणार तुम्हाला कशी काय माहिती? तर मी 100 मीटर बाय 100 मीटरचा पॅच निवडला. तिथे मी झाडं मोजली. त्या 2.5 एकर क्षेत्रात मला 2,490 झाडं, झुडपी, त्या अशा वाईन्स या सगळ्या गोष्टी घावल्या. मग त्याच्यानंतर मी ठरवलं की नदीचं पात्रात ही लोक किती एकर अक्वायर करणार आहेत. तर 1,550 एकर ही लोक काढणार आहेत नदीच्या पात्रातून. त्यातलं मी ठरवलं की 10%च आपण धरूया जंगल आहे. आणि ते गुगल सॅटेलाइटच्या इमेज बरोबर मी मॅच केलं. तर 10% जंगलमध्ये 2 लाख झाडांपर्यंत झाड तोडणार, 1.5 लाख ते 2 लाख झाडांपर्यंत झाड तोडणार. अनेक ठिकाणी झाडांना जिवंत समाधी दिलं गेलं, कारण की हे डबर वगैरे आणून त्याच्यावरती घालून झाडांना जिवंत समाधी दिली गेली. आता माझ्या अंदाजेप्रमाणे 5.5 कोटी टन ह्या लोकांनी तिथं डबर आणि सिमेंटीकरण, कॉन्क्रिटीकरण केलं. म्हणजे ते किती झाले? समजा 5.5 लाख टँकर झाले पाण्याचे किंवा 55,000 टँकर असतील, काय असेल ते 5.5 कोटी टन या लोकांनी इथं नदीमध्ये डबर घातलाय. आता तुम्ही पाणीचं पूरपात्राचं जागा खाल्लाय ना, तुमची एकता नगरी बुडती. मग तुम्ही विचार करता ती एकता नगरी का बुडली? इथं कॉन्फ्लुएन्स इफेक्ट आहे. मुळं ज्या वेळेला येऊन मोठ्याच्या काळाला मिळतात शिवाजीनगरमध्ये, तिथे तुम्ही काठ बांधून टाकले. तर तू नदी कुठे जाणार? नरसळ्यासारखं तुम्ही जर जादा पाणी टाकलं नरसळ्यामध्ये तर त्याचा आउटलेट तुम्ही एवढाच करून ठेवलाय, वरती एवढा फ्लो आहे, तर ते वरच्या भागाला तिथं जाऊन त्रास देणार आहे. ते झालंय आता एकता नगरीमध्ये. बुडलेत एकता नगरीची लोक. पहिली मजली आता ते खाली गेलं, मग ते दुसऱ्या मजल्यापर्यंत कोण कोण म्हणतंय पाणी पोचलंय. आणि तुमच्या सिंहगड रोडाची हे वाचत आहे, कारण की सिंहगड रोड आणि ते बाकी कर्वेनगर नदीमध्ये राईट. तर ते पाणी जाणार कुठे? पाणी जाण्यासाठी तुम्ही जागा सोडा ना. 100 मिलीमीटर पाऊस पडतोय एका दिवसात. तर हा खूप मोठा प्रश्न आहे पुण्याचा. आणि पुणेकर सगळे हे खपून घेतात, कारण की त्यांना माहिती सुद्धा नाही की किती मोठा फ्रॉड चाललाय. बरोबर. आणि ज्या वेळेला
त्याची कल्पना त्यांच्यापर्यंत पोचेल वेळेपर्यंत घर बुडले असतील. इनफॅक्ट 2019ची बाब आहे माझ्या मते. 24 का 21 लोक त्या आंबेलोड्याच्या क्रायसिसमध्ये गेलेले. बरेच जण गेले. 88,000 लोकांना ते नॅशनल डिझास्टर रिलीफ मधनं फौज मागून त्यांना काढावं लागलं अरे बापरे. लोकांमधनं. आणि ते शून्य विचार करता आता हे नदी प्रकल्प असा राबवला जातोय. तर आणि तुम्ही मग ह्याला विकास म्हणता, काय बोलायचं? ठीक आहे, आता शहरातली झाडं तोडली जातात, आपण त्याला विकासाचं कारण देऊन ती समजा झाडं तोडली जातात मान्य करू. आता आपण वेताळ टेकडीवरती बसलोय, आपण चालत येताना बघितलं की इथं बरेच झाडं तोडली गेली. इथं काय कारण असू शकतं? यांना खरं ही झाडं नकोय. आता हे ग्लिरिसिडिया नावाची प्रजाती आहे, ते म्हणतात ते बाहेरची प्रजाती म्हणून ते नकोय. त्याच्याबरोबर हा आता निंबाचं झाड झालंय, कडुलिंबाचं तयार, बरोबर. हो. ते म्हणतात हे जिथं असतं ते बाकीचे झाडं तयार होत नाही, पण इथं कसं काय हा कडुलिंब तयार झाला, इथे कशी काय हे झुडपी आल्या सगळ्या, तर ते त्यांना दिसत नाही. त्यांना असं वाटतंय बाहेरची प्रजाती आहे म्हणून ह्या बाहेरच्या प्रजातीच्या झाडांना मारून टाकायचं. तर तेवढ्यामुळं हे अशा चुकीच्या धोरणं लोक करतात आणि मग झाडतोड करून टाकतात. आता हा झाड जे काय असेल, समजा ग्लिरिसिडियाचं हे जंगल, ते समजा 100 टन वजनात असेल, तर तुम्ही 100 टन नेटिव्ह स्पीसीज लावून कुठल्या वेळेपर्यंत तुम्ही देशी प्रजातीची झाडं 100 टनाची करतात? कारण की नेटिव्ह स्पीसीज किंवा देशी प्रजातीची झाडं तसंही स्लो ग्रोथ असतात, त्यांचं वाढ खूपच हळू असतं. तर हे काय बोलावं, म्हणजे नियोजन शून्यत आहे परत. आणि एका प्रकारचं झाडांवरती दुश्मनी काढायची किंवा कोणाचं तरी डेव्हलपर बिल्डरचं काहीतरी त्याच्यात इंटरेस्ट असेल, या अशा पद्धतीचे जे कामं आहेत, म्हणजे त्यांना रस्ता काढायचा असतो समजा खानापूरला, आणि ते खान कुठं खणतील तर ते खडकवासल्यात. अरे बाप. आणि तुम्हाला लक्षात येणार नाही की ते काय करत आहेत एनडीएच्या पाठीमागच्या बाजूला, पण नंतर तुम्हाला लक्षात येईल की ते पूल पण बांधलं गेलं, ते खानापूरला रस्ता सुद्धा नेला गेला, हे सगळं झालं, आणि तुम्ही झोपले होते. तेवढ्यासाठी झाडं एवढी तोडली गेली. तर उद्देश काहीतरी वेगळा असतो अनेक वेळेस कार्यकिर्दीमध्ये. पण आता हे फॉरेस्टवाले म्हणतात नाही, आमचा उद्देश एवढाच आहे की ग्लिरिसिडिया रिप्लेस झाला पाहिजे. तर आम्ही म्हणतोय तुम्ही का एवढं, म्हणजे हे ग्लिरिसिडिया सोडून जे काय तुमचं क्षेत्र ग्लिरिसिडियामध्ये आहे, हे एका प्रकारचं इकोसिस्टम ऑलरेडी तयार झालाय, ही परिसंस्था तयार झाली, तर ह्याला सोडा ना. बाकी 9,000 चौरस किलोमीटर ओसाड पडलेलं जे पुणे जिल्ह्यातलं जागा आहे, त्याच्यात तुम्ही झाडं कधी लावणार? 100 कोटी झाडं लावायची आहे पुण्याला बाहेर आणण्यासाठी, किंवा 150 कोटी झाडं. ती झाडं तुम्ही आणणार कुठून, लावणार कुठे? तर त्याच्यावरती वैचारिक कल्पना दृष्टी किंवा काहीतरी गोल किंवा टार्गेट काहीच नाहीये. ते खरं शोकांतिक आहे मोठी पुण्याची. अशा प्रकारची नियोजन शून्यतामध्ये आम्हाला काम करावं लागतं. मग ह्यांना आणि हजारो कोटी रुपये खर्च होतात. असंही नाही की बाबा पैसे नाहीयेत किंवा संसाधन नाहीये, खूप गरीब आहे बाबा राष्ट्र आपलं, काय विदाऊट पैसे आपण हे सगळं करतोय म्हणून आपल्याला असं करावं लागतंय. काही नाही, यांच्याकडे CSRचे फंड आहेत. त्या नदीच्या पात्राचं नाही म्हटल्यावर 7,000 कोटी बजेट आहे. आता तुम्ही विचार करा हे पैसे कुठे जातात ते. झाडाचं काम तर सेमच आहे ना, की निसर्गाचा समतोल राखायचा, सावली द्यायचं, ऑक्सिजन द्यायचं. मग याच्यामध्ये काय स्वदेशी आणि विदेशी करायचं कारण? यांना असं वाटतं करावं. तुम्ही बटाटे खाता, बटाटे वडे खाता, वडापाव खाता. बटाटा 350 वर्षापूर्वी पेरू आणि इक्वाडोर मधनं आलेला हा भाजी. तुम्ही भेंडी खाता, भेंडी काय आफ्रिकेतून आलेला आहे. मग मिरची, तुम्हाला मिरची शिवाय जमत नाही. तुम्हाला खरड्याला मिरची लागते, ठेच्याला मिरची लागते, सगळ्या गोष्टींना तुम्हाला मिरची लागते. लोणच्याला तुम्ही मिरची वापरता, बरोबर. मिरचीच्या वेगवेगळ्या तुम्ही पावडर आणि पदार्थ आणि मसाले तयार करता. मेक्सिको मधनं आलाय ते. तर आता तुम्ही विचार करताय स्वदेशी विदेशीचा, आणि तुम्ही जे खानपान करताय त्याच्यात आदान प्रदान मधनच तुम्ही शिकले ना, बरोबर. मग टमाटे अमेझॉन मधनं आले तिथे, आणि आता तुम्हाला असं वाटतं अरे टमाटा महाग झाला, हा तसा झाला, तो असा झाला. तसं झाडाचं काम करतं. अनेक वेळेस विदेशी प्रजातीची झाडं आणली गेली, काही कारणामुळे आणली गेली, की बाबा ते फास्ट ग्रोईंग असतील किंवा काही ते जास्त सावली देत असतील. जसं अख्ख्या जंगली महाराज रोडचा जो पट्टा पाहिला, सगळ्यात जुना रस्ता आहे पुण्यातला, सगळे मान्य करतात, सगळे रेंट्री आहे त्याच्यावर. जुन्या वडाची झाडं तर तुम्ही तोडून टाकली. मग वडाची झाडं तोडायच्या अगोदर विचार करायचं होतं ना. तुम्ही हजारो वर्ष जुनी सिंहगड रोड मधले सगळे वटवृक्ष तोडून टाकले. मग त्याच्यानंतर तुम्ही विदेशी प्रजातीची झाडं आणून तिथे लावली.
आता पुण्यात रस्त्यांवरती 70% विदेशी प्रजातीची झाडं आहेत. किती झाडं तुम्ही तोडणार आणि कुठे कुठे तोडणार? आणि तुम्हाला जर स्वदेशी झाडं लावण्याचं एवढं हौस आहे तर करा ना, ते स्वदेशीची झाडं लावा. कुणी अडवलंय तुम्हाला? एवढं ओसाड जमीन पडलाय, त्याला तुम्ही झाडांचं जलसिंचित करून झाडं लावा ना तिथे. ते तुम्ही करणार नाही. तुम्ही काय म्हणणार, आम्ही ही झाडं तोडून इथे लावणार. कारण की हा वेताळ टेकडी सगळ्यांच्या नजरेत आहे ना. बरोबर. तर त्या नजरेत तुम्हाला विकास करून दाखवायचा आहे तुमचा. परत आला विकास. तर हा प्रॉब्लेम आहे. तर या मानसिकतेचं काय करायचं? विकास मानसिकतेचं. आणि अनेक ठिकाणी झाडांचं आहे ना, आता हे रेनट्री जे आहे ते समजा अमेझॉन मधनं आले, महागनीची झाडं आफ्रिकेतून आले, आणि ही ह्या झाडांवरती मी तुम्हाला नेस्टिंग दाखवू शकतो ना. तुम्हाला हॉर्नबिलचं नेस्टिंग मी तुम्हाला रेनट्रीवरती दाखवू शकतो. तुम्हाला स्पॉटेड आउलेटचं नेस्टिंग दाखवू शकतो. तुम्हाला मी चिमण्यांचं नेस्टिंग दाखवू शकतो. मायनाचं नेस्टिंग दाखवू शकतो. ह्या सगळ्या आपल्या देशी प्रजातीचे पक्षी आहेत ना, हे वुडपेकरचं नेस्टिंग मी तुम्हाला मावगनीच्या झाडांवरती दाखवू शकतो. हे कसं काय घडतं? म्हणजे तुम्ही म्हणता तिथं पक्ष जात नाही, असं नाही तसं नाही. इथे एवढा पक्ष्यांचा कालवा कुठून येतोय? इथं निंबाचं झाड कसं काय जागला? इथं हे जे झाडं झुडपी तुम्हाला दिसतात ते मधोमध्ये याच्या ज्या जेवढ्या पॅचेस आहेत त्याच्यात जेवढ्या झुडपी दिसत आहेत ते सगळे लोकल प्रजातीचे. बरोबर. तुम्ही म्हणता नाही त्याच्या मधोमध्ये त्याच्या खाली काही जगत नाही वगैरे वगैरे, पण खऱ्या अर्थाने जर ज्या वेळेला तुम्ही बघायला जाता त्यावेळेला तुम्हाला दुसरं काहीतरी लक्षात येतं. बरोबर. तर काहीतरी फक्त विकास आणि सायन्सच्या नावाने आणि कुठल्याही प्रकारचं खोटं खपून घ्यायचं मला पटत नाही. बरोबर. बाकीचे लोक काय म्हणत असतील ते त्यांचा प्रॉब्लेम आहे, पण मला पटत नाही की तुम्ही एवढा मोठा जंगल कट करून तुम्ही म्हणता आम्ही देशी प्रजातीची झाडं लावू, आणि तुमची झाडं आजपर्यंत जगत नाही. ते 33 कोटी झाडं आम्हाला अजून मिळतात आहे, तर तुम्ही अजून 300 कोटीचे झाडं 300 कोटी झाडांचं लागवड करायचे डिंगे मारता. कुठे विश्वास ठेवायचा? तर हा आहे खरा विषय. रोड वाइंडिंग साठी पुण्यातली 40-40, 50-50 वर्षापूर्वीची झाडं तोडण्यात येणार आहेत. काही लिस्ट जाहीर झाल्यात, त्याच्यापैकी एक गणेश किंड रोड, ज्यासाठी तुम्ही पण लढताय. पुढे तुमची भूमिका काय असणार आहे? गणेश किंड रोडचं प्रकरण जर तुम्ही पाहिलं गेलं तर 2000 पर्यंत तिथं युनिव्हर्सिटीच्या चौकात एक कारंज होतं. मग ते म्हटले की शहराचा विकास झालाय, आपल्याला रस्ता रुंद करावा लागणार वगैरे वगैरे, तर ते कारंज तोडावं लागणार. बरोबर. तर त्यांनी ते कारंज तोडलं आणि तिथे फ्लायओव्हरची निर्मिती केली. म्हटलं फ्लायओव्हर आम्हाला पाहिजे. ते फ्लायओव्हर आम्हाला काहीतरी 2005 का 6 साली नशिबावलं. ज्या वेळेला ती फ्लायओव्हर तयार झाली त्यावेळेला लक्षात आलं की ती वन वे फ्लायओव्हर होती. त्यावेळेपर्यंत ही माहिती नव्हतं सगळ्यांना की ती फ्लायओव्हर 2 वे नसणारे वन वे असणार. झाली, फ्लायओव्हर आलं. फ्लायओव्हर आल्यानंतर सगळी ट्रॅफिक आली, फर्ग्युसनच्या टी जंक्शनला थांबली. त्यावेळेपर्यंत फर्ग्युसनची झाडं यांनी तोडली होती, कारण की फर्ग्युसन कॉलेजची मोठी वडाची झाड, ते वाडेश्वर वगैरे जे काय आहे तिथे एक वडाचं झाड होता मोठा वाडेश्वरला. ते सगळं झाड तोडून या लोकांनी फर्ग्युसन कॉलेजवरती 2 वे ट्रॅफिक केली. ते 2 वे ट्रॅफिक पहिल्यापासून होतं, त्यांना ते 2 वे ट्रॅफिकच चालवायचं होतं म्हणून झाडं तोडली. त्यावेळेला आम्ही ज्या वेळेला आंदोलन म्हणायचो की ते झाडं राहू द्या, तर आम्हाला म्हणायची आमचीच माणसं. म्हणजे मी त्यावेळेला भाजपचं काम करायचो आणि सक्रिय होतो भाजपमध्ये. तर भाजपमधल्या काही एक भाग होतं, म्हणजे आमची काही मित्र होती, विद्यावत्सल वगैरे, जे खरं बॉटनी मधनं ग्रॅज्युएट होत्या, आणि वाघ सर होते फर्ग्युसन कॉलेज. यांनी सगळ्यांनी आम्हाला काय शिकवणी दिली की झाडं वाचले पाहिजे, एवढ्यासाठी आम्ही भांडायचो. बाकी एक दुसरी कॅम्प होती, म्हणजे संदीप खर्डेकर आणि चिरोळे वगैरे, हे विकासवाले, हे म्हणायचे नाही विकास घडलंच पाहिजे, तेवढ्यासाठी झाडं तुटली तर चालतील, काही झालं तरी चालेल, रस्ता रुंदच झाला पाहिजे, विकास झाला पाहिजे, विकासासाठी आम्ही आंदोलन करणार. म्हणजे 2 कटाक्ष एकाच ठिकाणी. चला, एनिवेज ती झाडं तोडली गेली. झाडं तोडल्यानंतर ते सगळं ट्रॅफिक जॅम परत त्या टी जंक्शनवर आणि संचेतीच्या चौकात झालं. मग त्यांनी परत एक फ्लायओव्हर बांधली त्या टी जंक्शनला ते ट्रॅफिक सोडवायला. पण ती सगळी ट्रॅफिक मग परत तिथून संचितीच्या चौकात जमा झाली. बरोबर. आणि त्या संचितीच्या चौकात मग ते ट्रॅफिकचं इझी फ्लो व्हावं म्हणून त्या लोकांनी तिथं 2 अंडरपास तयार केले. एक अंडरपास खालून, मग दुसरा अंडरपास तिथून. त्या अंडरपासचं ड्रेनेजच्या सिस्टम मध्ये चुका होत्या, म्हणून ज्या ज्या वेळेला पाऊस पडायचं आणि त्याच्यात पाणी तुंबायचं तर ते ट्रॅफिक पार हिंजवडीपर्यंत जायचं. म्हणजे तिथून ट्रॅफिक औंध-वरनं बाणेरवरनं हिंजवडी तिथपर्यंत ट्रॅफिक जायची. आणि अक्षरशः म्हणजे एक अर्ध्या तासाचा 1 तासाच्या पावसामध्ये हे सगळं घडून जायचं.
मग आता काय करायचं ट्रॅफिकचं नियोजन, तर त्यांनी ते सगळं जंगली महाराज रोड आणि फर्ग्युसन कॉलेज रोडला याच मनोज पाटलांनी 2006-7 साली वन वे करून टाकला. वन वे जर तुम्हाला करायचंच होतं तर मग झाडं का तोडली? बरोबर. तुम्ही झाडं ठेवून वन वे करू शकले असता, 100% राईट? म्हणजे पुढचा तुम्ही विचार, तुमची परत नियोजन शून्यता दिसून आली. त्यात मग परत आम्ही सगळे लोक मिळून जंगली महाराज रोडची झाडं आम्ही कशी बशी वाचवली. त्याला फुटपाथमध्ये प्लॅनिंग करून 4 लेन्स वगैरे देऊन ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. मग ट्रॅफिकचा जर प्रॉब्लेम सुटे ना, ट्रॅफिक गेली इंजिनिअरिंग कॉलेजच्या चौकात माझ्या घरासमोर. तर आता ते काय करावं, तर ते म्हणले नाही आता आम्ही तुम्हाला तिथं त्रिपत्री विश्वेश्वराय मोक्षगुंडम फ्लायओव्हर बांधून द्या. तो फ्लायओव्हर कधीतरी 2015-16 आम्हाला नशीब लावला. आणि ते झाल्यानंतर ट्रॅफिकचं काय झालं, खालचंही ट्रॅफिक वरती निघून गेलं, तिथं ट्रॅफिक जॅम झाला. तर तुम्ही कधी त्या फ्लायओव्हरवरती जा, तुम्ही फ्लायओव्हरवरती थांबलेले असतात ट्रॅफिकमध्ये. ट्रॅफिकचं काय सोल्युशन पूर्णतः नाही झाले. मग मेट्रोचं काम सुरू झालं 2016 साली. मेट्रोचं काम सुरू राहिलं 2020 साली त्यांच्या लक्षात आलं की हे पूलच आपण जे वन वे पूल बांधला होता तो चुकीचा आहे, हा पूल पाडून आपल्याला नवीन पूल बांधायचा आहे. तर त्यांनी विशिष्ट एक लॉकडाऊन मागवली 2020 साली अजित पवारांनी. आणि त्या लॉकडाऊन मध्ये त्यांनी लॉकडाऊन मागून तो पूल पाडला. नाहीतर आमचा तिथे परत विरोध होईल, आम्ही आंदोलन करणार, या सगळ्या गोष्टी होणार. तर ते अवॉइड करण्यासाठी ते पूल तोडलं. तर ते पूल तोडून त्यावेळेला त्यांनी मेट्रोचे काम सुरू केली. मेट्रोनी काय केलं, जे विकास आराखड्यामध्ये तुमच्या डीपी मध्ये ज्या लाईन्स होत्या 36 मीटरच्या, त्या 36 मीटरला त्यांनी पोल्स रवून टाकले त्यांच्या स्टेशन्सच्या वगैरे वगैरे. मग नंतर यांच्या लक्षात आलं, अरे हाईट रिस्ट्रिक्शन येतोय इथं. 35-36 मीटरच्या रस्त्यावरती आपल्याला 4 FSI मिळतो, पण 9 FSI जर करायचं असेल तर मग आपल्याला 45 मीटरचा रोड लागणार. तर त्यांनी विकास आराखड्यात रोड वाईडनिंग करून त्या 36 मीटरचा रोडला 45 मीटर करून टाकलं. आता बघा मजा, आता तुम्ही 45 मीटरच्या रोडवर आहात आणि तुम्ही डायरेक्ट मेट्रो पिलर मध्ये येत आहे, तर तुम्ही काय करणार, तिथे परत तुम्ही 36 मीटरला, 36 मीटरला परत ते 36 मीटर मधून बाहेर पडणार, परत 45 मीटर, परत 36, कारण की 3 स्टेशन आहेत. तर असं तुमचे 3 ट्रॅफिकचे तळ तयार होतात. बरोबर. तर हे सगळं ज्या वेळेला यांच्या निदर्शनात आलं तर ते म्हटले नाही आम्ही तसा विचार केला नव्हता. तर म्हटलं चला आमच्या बरोबर बघा. तर हे सगळं 2022-23 साली मी कोर्टात खेपा घालून सुप्रीम कोर्टातून आदेश आणलं की बघा एवढी झाडं ही लोक तोडत आहेत. काही झाडं दुर्मिळ प्रजातीची झाडं आहेत, जुनी झाडं आहेत, काही गरज नाहीये हे सगळं करण्याचं, तर तुम्ही प्लीज आमचं ऐका. तर त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने हायकोर्टला ते मॅटर दिली आणि सांगितलं की तुम्ही हे ऐकून यांच्यावरती जजमेंट तूर्त द्या. तर हायकोर्टाने कमिटी बसवली, IITचे वगैरे लोक होते त्या कमिटीमध्ये. कमिटीची लोक आम्हाला म्हणली बरं ठीक आहे, विकास आराखड्यात हे आहे, तुमचं काय प्लॅनिंग आहे. तर आम्ही आमचं प्लॅनिंग त्यांना सविनय सादर केलं की हा प्लॅनिंग बघा, या प्लॅनिंगच्या पद्धतीने एकही झाड तुटत नाही, IRCचे सगळे कोड पाळले जातात आणि सगळं रीतसर होऊ शकतं. आणि मेट्रोच्या पिलर्सला अकोमोडेट करून तुम्ही हा सगळा रस्ता 1 नंबर जागतिक स्तराचा तुम्ही रस्ता तयार करू शकता. तर प्लीज असं करा ना. कमिटीला ते पटलं. हायकोर्टात त्यांनी ते निवेदन तशा पद्धतीने पोहोचवलं की तुम्ही डिमांड मॅनेजमेंट स्ट्रॅटेजीज वरती काम करा ना. एका बसमध्ये समजा 70 माणसं बसतात, 50 माणसं बसतात, तर बसची सुविधा तुम्ही एक चांगली द्या ना, दर्जेदार, चांगल्या रीत्याच्या बॅटरी ऑपरेटेड, एअर कंडिशन, त्याच्यावरती चार्जिंगचं पॉइंट असणार, कॉफीचं मशीन असेल एखाद्या वेळेस. अशा पद्धतीचं बसचं सिस्टम तुम्ही आम्हाला का देत नाही? मेट्रोच का राबवायचा आहे? कारण की मेट्रोला 1 किलोमीटरवरती 1 लाख टन कॉन्क्रीटचा खप होतो. 500-600 कोटी जातात कुठे? तर मेट्रो खपवायचंय. मेट्रो खपवल्यानंतर 45 मीटरचे रस्ते करायचे. TOD झोन मध्ये आला की आपल्याला 9 FSI मिळतोय, तर तो 9 FSI पूर्ण आपल्याला खायचा आहे. 9 FSI खाण्यासाठी तुम्ही जे काय करायचंय तुम्हाला तुम्ही करा. आणि हे सगळं कुठं केलं पाहिजे? मॉडेल कॉलनीला, गणेश किंड रोडला, प्रभात रोडला, कर्वे रोडला. कारण की हिथं केल्यानंतर हिथं विकण्याची त्रास तुम्हाला नाहीये ना. तुम्हाला जर 1 स्क्वेअर फूट विकायचं असेल मॉडेल कॉलनीला, तर पटकन पैसे तयार होतात. बरोबर आहे. पण तुम्ही 1 स्क्वेअर फूट जर तुम्हाला समजा कुठेतरी खडकवासल्याला विकायचं असेल, तर माणूस विचार करेल की अरे मला तिथं जायचंय. कारण की तिथं तुम्ही नियोजन व्यवस्थित केलेलीच नाहीये. बरोबर. फुरसुंगीला, हडपसरला किंवा वाघोलीला तुमची नियोजन शून्यता दिसून येते. तरी जो गरीब आहे त्याला बिचारायला बाहेर जाण्यापेक्षा दुसरा पर्याय नाही.
पण तुम्हाला मॅक्सिमम लोकांना एका ठिकाणी आणायचं आहे. एवढ्या लोकांचं परत जसं मी म्हणतो पाणी पुरवठा करणार कुठून, तुम्ही यांच्या कचऱ्याचं काय करणार, यांच्या ट्रान्सपोर्टेशनचं तुम्ही काय करणार, कसं करणार हे सगळं. आणि अनेक खोटी गोष्ट बोलले जातात. एक आमचे पालकमंत्री साहेब होते, ते म्हटले आता मेट्रो आली म्हणून हिंजवडीचं ट्रॅफिकचा प्रॉब्लेम सुटेल. एका मेट्रोच्या एका गाडीमध्ये हजारच लोक मावतात. बरोबर. तर आपण असं धरूया थोड्या वेळासाठी की जापान सारखे लोक वागतात आपल्याकडे. तिथे मेट्रो जर गाडी तिथं जाईल, 1000 लोक पटकन उतरतील, लगेच ते 1000 लोक अजून त्याच्यावरती चढतील आणि तिसऱ्या मिनिटात ते मेट्रो परत धावेल. तरी एका तासात 60च मिनिटं असतात ना. बरोबर. म्हणजे 20च गाड्या जाऊन येतील ना, तर 20,000 लोक तुम्ही नेऊ शकता ना तिथे आणि काढू शकता एका तासात. पण हिंजवडीमध्ये 5.5 लाख लोकांची रहदारी आहे. तर तुम्ही 5.5 लाख लोकांना पूर्णतः तिथे हिंजवडीमध्ये नेऊन परत आणण्यासाठी 10-12 तास मेट्रो ते चालवतील का? त्या पीक आवर्सचा त्यांचा ऑफिसचा वेळ नसतो का? तर तुम्ही कसं काय म्हणता की ट्रॅफिकचा प्रॉब्लेम तुम्ही मेट्रो घालून सोडवणार? बरोबर. तर हे खोटं बोलतात लोक, पण खोटं खपून घेतात, ह्या सगळ्या गोष्टी घडतात. आणि मग आमच्या गणेश किंग रोडवरती येऊया. आतापर्यंत ते मेट्रोचं काम सुरूच आहे. मग आता हे सगळं घडल्यानंतर, प्लॅन दिल्यानंतर, कोर्टाने निकाल दिल्यानंतर सुद्धा आमचे कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनी परत 529 झाडं तोडण्याची डॉकेट काढली, काही गरज नसताना. मग आता काय करावं, म्हणून आम्ही आता त्या डॉकेटच्या विरोधात परत कंटेम्प्ट ऑफ कोर्टमध्ये गेलोय. तर हे आहे म्हणजे ह्यांच्या ज्या विकासाच्या ज्या संकल्पना आहेत ना, त्या मुळात चुकीत आहेत. आणि अनेक लोक ह्याच्यावरती विचार सुद्धा करत नाही की हे चुकतंय. बरं, जे गणेश किंग रोड घडतंय ते उद्या सिंहगड रोडला घडणार. बरोबर. जे सिंहगड रोडला घडणार ते आतमध्ये गल्ली बोळात घडणार आहे. तर तुम्ही आज दिवसापर्यंत जर मुख्य तुमचे रस्ते जर नाही वाचवू शकले, शहराला तुम्ही कुठून वाचवणार? बरोबर आहे. कारण की ही लॉबीच अशी आहे, त्याच पद्धतीने त्याच बेताने ते चाललेले. माझ्यासारख्या सामान्य माणसाला जर का वृक्ष कायदा असू शकतो, मला जर का झाड तोडण्यासाठी आधी फॉरेस्टचा परमिशन घ्यायची आहे किंवा एक झाड तोडल्यानंतर त्याच्या बदल्यात कितीतरी झाडं लावायची, मग हा वृक्ष कायदा प्रशासनाला नाहीये का? 100% आहे. सगळ्यात मोठी शोकांतिका या बाबाची आहे की कोण प्रशासनाला प्रश्नच विचारत नाही. प्रशासनाला कोण प्रश्न विचारत? अनेक मला PWD चे प्रोजेक्ट मिळालेत, हायवेचे प्रोजेक्ट मिळालेत NHAI चे, जिथे प्रशासनाने परमिशन सुद्धा काढलेलं नाही वृक्ष कायद्याच्या अंतर्गत, आणि त्यांनी झाडं तोडून टाकली. मग त्यांना आम्ही वेटीत धरलाय, कोर्टात केस दाखल केलंय, या सगळ्या गोष्टी केलंय. हे सगळं केल्यानंतर आता प्रशासन जागा झाली म्हणते नाही साहेब आम्ही सगळ्या गोष्टींचं आम्ही हे करू. प्रॉब्लेम कुठं आहे? प्रॉब्लेम हे नाही की तुम्ही लाईन 3 मध्ये मुंबईमध्ये 37,000 कोटी खर्च करताय. प्रॉब्लेम इथे आहे की त्या आरेचे 2-3 हजार झाडांसाठी तुम्ही 3 कोटी खर्च केलेले नाही. तुम्ही 37,000 कोटी रुपये कॉन्क्रिटीकरण मध्ये खर्च करून काहीतरी मेट्रोची लाईन घालताय. चला, चांगली बाब आहे. मुंबईसाठी ते अत्यावश्यक आहे, होणं गरजेचंच होतं. आज नाही तर उद्या तुम्ही करणारच होता. पण तुम्ही जी 3,500 झाडं मारून टाकली त्याच्यावरती 35 कोटी तर खर्च केले असते त्यांना वाचवण्यासाठी, त्यांच्या पुनरुत्थानासाठी. काहीतरी तुम्ही प्लॅनिंग वेगळं केलं असतं, त्या झाडं वाचून तुम्ही हे काम तुमचं कामगिरी केली असती. तो प्रॉब्लेम आहे. प्रशासनाला असं वाटतं काय झाड आहे तोडून टाका, काय फरक पडतंय? अरे त्या झाडांच्या श्वासामुळे तर आपण श्वास घेऊ शकतो. ते झाड आपल्याला प्राणवायू देतो म्हणून आपण जगू शकतो. झाड तुमचं सांडपाणी घेतं आणि त्याला स्वच्छ करून टाकतो. झाड तुमचा ओला कचरा घेतो आणि त्याला माती करून टाकतो. झाड असल्यामुळं आपण आहोत, आणि आपण हे जर विसरलो तर मग काहीच नसणार, सगळं वाळवंटच होईल. झाडांचं आपण असंही म्हणू शकत नाही की ते बलात्कार होऊन मारून टाकतात. ते झाडाला मारूनच टाकतात. कारण की त्या झाडाच्या जागी जर तुम्हाला 10 फूट मिळत असेल आणि त्या 10 फूटच्या जागी तुम्हाला जर 1.5 लाख 2 लाख रुपये मोबदल्यात पैसे मिळत असतील तर तुम्ही त्याच्या पाठीमागे, त्या प्रॉफिटच्या पाठीमागे पडणार ना. बरोबर. ते झाड समजा 50 वर्षाचं असेल किंवा 100 वर्षाचं असेल, त्याचा विचार तुम्ही एवढं जास्त विचारच नाही करणार. आणि तो झाड बिचारा आपला काम करतोय, त्याला माहित नाही मी रस्त्यावर उभा आहे का, बिल्डिंगच्या मधोमध्ये उभा आहे का, जंगलात उभा आहे. तो त्याचं काम करतोय, पण त्याला आपण खरं झाडाची किंमत देत नाही. आणि फक्त महापालिकेच्याच प्रोजेक्टचा जर आपण हिशोब काढलं तर आज दिवसापर्यंत महापालिकेने लाखोच्या संख्येने झाडं मारलेत, आणि लाखोच्या संख्येने त्या मोबदल्यात त्यांनी झाडं द्यायला पाहिजे होती जे त्यांनी दिलेलं. आणि ते कायद्यात आहे जे त्यांनी दिलं पाहिजे, असंही नाही. कारण की आम्ही जाऊन फक्त कायद्याच्या आतमध्ये काय आहे ते मागतो. ते कायद्यात आहे की त्यांनी आपल्याला झाडं द्यावी, कायद्यात आहे की प्रत्येक रस्त्याच्या 10-10 मीटरवरती त्यांनी झाडं लावावी.
पण कुठे आहे त्या कायद्याची अंमलबजावणी? तर हे प्रश्न ज्या वेळेपर्यंत कोणी विचारणार नाही त्यावेळेपर्यंत झाडांसाठी बोलणारा कोणच व्यक्ती नाही. एकटा मी होतो, पण आता चळवळ सुरू झाली, अनेक लोक जुळून आलेत, तर थोडस तरी आता झाडांच्या विषयी लोक सेन्सिटिव्ह झालेत. आणि आता 44 डिग्री टेम्परेचर झालंय, तर अजून काय आम्हाला बोलायची गरज नाही. तोडा झाड, मग खपून घ्या. 56-55 डिग्रीला तर कॉक्रोच पण जगत नाही, तुम्ही कुठून जगणार? बरोबर आहे. तर आता पूर्ण भारतवर्षात आता जो हीट वेव्ह चालू आहे ते हे झाड तोडामुळेच झालेलं आहे. 33% झाडाचं कव्हर खरं असलं पाहिजे. पुण्यात आता 9% झालंय, म्हणून पुण्याचं प्रदूषण 400 वगैरे वर गेलंय. दिल्लीत एवढं प्रदूषण का असतं तुम्ही विचारणार? तर दिल्लीत असं आहे की ते पंजाब, राजस्थान, उत्तर राजस्थान, हरियाणा, उत्तर मध्य प्रदेश हे जे काही स्टेट दिल्लीला बॉर्डरला लगत आहेत, तिथं 1% सोडं झाडांचं कव्हर नाही. हरियाणामध्ये तर झाड तोडावर बॅन आहे, बॅन. झाडच राहिली नाही. तर तुम्ही आता एक झाड तोडायला जर गेले तर लोक लगेच तिथे ऍक्शन घेतात तुमच्या. अरे वा. पण त्या परिस्थितीला तिथं पोहोचून त्यांना आता जाग आलेली आहे. त्यांना आता ते उष्णतेचं लाटला सामोरे जावं लागतंय. पुण्यात आपल्याला अजून चान्स आहे वाचवण्यासाठी, म्हणून आम्ही कष्ट होतो. आता पुणे महानगरपालिकेमध्ये जी नवीन गावं समाविष्ट झालेली आहेत तिथं काय नुकसान होऊ शकतं किंवा नुकसान होऊ नये म्हणून आपण काही उपाययोजना करू शकतो? जे पुण्यात घडलंय तेच तिथं घडणार. तर आता नुकसान होऊ नये म्हणून तिथल्या ग्रामस्थांनी सगळ्यांनी एकत्र यावं आणि कुठल्या तरी चांगल्या आर्किटेक्टला धरावं, त्याला पैसे द्यावे, स्वतःचं नियोजन पद्धतीने त्यांनी स्वतःचं नियोजन करून घ्यावं. मग महाराष्ट्र राज्य सरकारकडे जावं आणि त्यांना सांगावं की अशा नियोजन पद्धतीने आम्हाला नियोजन करून द्यावं. त्याच्यासाठी त्यांनी मगरपट्टाचं उदाहरण घ्यावं, ब्लू रिजचं उदाहरण घ्यावं, कुठल्या त्यांना जिथं कुठं चांगलं वाटत असेल त्या शहराचं, चंदीगडचं उदाहरण घ्यावं आणि त्या पद्धतीने त्यांनी मग महापालिकेवरती दबाव आणून स्वतःचं प्लॅन त्यांनी पास तशा पद्धतीने करून घ्यावं. जर तुम्ही ह्यांच्यावरती अवलंबून राहिल्या तर तुमचं लूट होईल, बाकी काही होणार नाही. जसं मुळशी पॅटर्न मध्ये दाखवलाय ना तसं तुमचा लूट होईल. आता रिंग रोडचा जो प्रकल्प चाललाय तो खरंच इतका गरजेचा आहे का? का फक्त नाही. पुणेकरांच्या अवतीभोवती एक बाउंड्री करून त्यांना गुदमरून मारण्याचं काम चाललंय? तेच चाललंय ना. आता तुम्हाला पुण्याला ग्रो करायचंय तर तुम्ही कुठं येणार? तर तुम्हाला रिंग रोड पाहिजे. बरोबर. मग रिंग रोड वरनं तुम्ही काय म्हणणार, आम्ही अर्ध्या तासात पुण्यात आहोत, आम्ही 2.5 मिनिटात पुण्यात आहोत, आम्ही 25 मिनिटात पुण्यात आहोत. बरोबर. कारण की आम्ही रिंग रोड वरनं पुण्याला पोहोचतोय. पुण्याला पोहोचून मग तुम्ही काय करताय? 1.5 तास ट्रॅफिक मध्ये थांबताय. कारण की वाघोलीवरनं तुम्हाला समजा शिवाजीनगर पर्यंत पोहोचायचं तर तुम्हाला 1-1 तास लागतोय. त्याचं काय? तर त्याचं तुम्ही काही सोल्युशन करत नाही, पण तुम्ही रिंग रोड खपवताय का? तर तिथल्या रिंग रोडला लागून जेवढे क्षेत्र आहेत ते सगळे क्षेत्र आता परत तुमचे 4 FSI आणि 3 FSI मध्ये येणार. आणि 9 FSI मध्ये जर मेट्रो गेली तिथून तर मग 9 FSI मध्ये येऊ शकतं. हा प्रोग्राम आहे. आता या जर का गोष्टी अशाच चालू राहिल्या, वाढती उष्णता, अशीच झाडं तुटत राहिली तर पुण्याची दिल्ली होण्यापासून वाचू शकत नाहीये कोणी. वाचू शकत. 10 वर्षात दिल्ली होऊन जाईल. मग याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? झाडे लावा. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे जे तुमच्याकडे जुनं झाडं आहे, जुनी झाडं आहेत, तुमची जुनी झाडांची जी साठा आहे ते खरं आपला वारसा आहे. हे नदी, हे टेकड्या, हे झाडं, हे आपलं वारसा आहे. या वारसाला न सांभाळता जर तुम्ही हे सगळं झाडं तोडून काहीतरी यांच्या विकासाच्या परिभाषेत जर तुम्ही अडकून राहिला, गेलं मग पुणे. ह्या 5-10% लोकांसाठी तुम्ही पूर्ण पुण्याचं वाटोळं करून ठेवणार. मुख्यमंत्रीला काय, त्याला 50 डिग्री कॉमन आहे, तो नागपूरचा आहे, त्याला नाही फरक पडत. तो म्हणाले AC लावा, अजून विकास करा, अजून झाडं तोडा, अजून रस्ते बनवा. यांना काय कमिशन खोरीमधनं सुटका कुठे? ते म्हणतात आम्ही काय करायचं, तिथं आम्हाला ज्या वेळेला इलेक्शन लढवावं लागतं आम्हाला 5-5 हजार मोजावे लागतात. बरोबर आहे. तर त्यांच्याकडे ती उत्तरं असतात. ते जर थोड्या वेळेसाठी तुम्ही थोडंसं जर तुम्ही जाऊन थोड्या डिस्टन्सवरती जर बघितलं तर तुमच्या लक्षात येतं की हे निसर्गाला ओरबाडून माणूस कधी सुखी झालेला नाही, कुठेच नाही जगात. म्हणजे असं नाही की फक्त इथं. म्हणजे आपण ही जागतिक उष्णते वगैरेचं जे काय बोलतोय, तिथे ज्या लोकांनी ते जागतिक उष्णता घडवलंय त्यांच्यावरती त्रास तसाच आहे. तिथेही क्लायमेटच्या प्रॉब्लेम्स आहेत. तिथेही असं घडतंय. म्हणजे पॅरिस सारख्या ठिकाणी, स्वित्झर्लंड सारख्या ठिकाणी तिथे पूर आलेत. त्यांनी ते कधीचे नदीकाठ बांधलेत. आत्ता ते नदीकाठ बांधलेले ते तोडत आहेत, परत नदीला नॅचरली ते करत आहेत. ते काय येडे आहेत का? त्यांना कळत नाही का? चायनाने 13,500 कोटी झाडं लावली.
मागच्या एवढ्या खेपेतच त्यांनी 3,500 कोटी झाडं लावलेत. तर ते म्हणतंय वाढू द्या उष्णता, आम्ही झाडं लावू. आणि एका युद्ध पातळीवरती त्यांनी झाडं लावून ते सगळं त्यांनी स्वतःला सेक्युअर करून टाकलंय. आता तिथली लोक म्हणतात की तर पाण्याचा सायकलच बदललाय. पाण्याचा सायकल बदलला असेल ना, पण ती एक वेगळी डिबेट आहे ना. ती एक वेगळी डिबेट आहे की पाण्याचं सायकल बदललाय तर पाण्याचा वापर, त्याचं संसाधन, त्याचं नियोजन कसं करावं, ती वेगळी डिबेट आहे. इथं तर पाण्याची टंचाईवरती आपण चाललोय. एकेकाळी पुण्यात पाण्याचा अबंडन्स होता. पुण्यात कधीच पाण्याचं शॉर्टेज नाही. पण इथं आता अशी परिस्थिती आहे की मॉडेल कॉलनी सारख्या ठिकाणी, प्रभात रोड सारख्या ठिकाणी 40% लोक आता टँकरवरती अवलंबून झाले. बरोबर. कारण की तुम्ही प्रत्येक ठिकाणी रिडेव्हलपमेंट काढलाय. तिथे 5 लोक राहत होती, तिथे आता 500 लोक राहायला आली. मग आता तेवढा पाणी पुरवठा देण्याची क्षमता महापालिकेकडे नाही. त्याच्यावरती खर्च करण्याची क्षमता आहे, पण त्याच्यावरती खर्च करत नाही. कारण की त्यात तुम्हाला कमिशन मिळत नाही. कमिशन तुम्हाला मॅक्सिमम काँक्रिटीकरण, रस्ते विकास आणि त्या नदी सुधार प्रकल्प ह्याच्यात मिळतो. तर तुम्ही त्याच्या पाठीमागे पळताय. ते आम्हाला दिसून उघड आहे ते सगळं, पण ते उघड बोंब करतोय कोण? कोण बोलतच नाही. बरोबर आहे. कोण प्रश्न विचारतच नाहीये प्रशासनाला. हा प्रॉब्लेम आहे. आता आपण अशी अपेक्षा करू की आपली चर्चा ऐकून पुणेकरांच्या डोक्यांमध्ये प्रकाश पडेल. नाहीतर मग पडणार, शेवटी नाहीतर पुणेकरांना मग पुणे सोडून जाण्याशिवाय पर्याय पर्याय राहणार नाही. नाही. पर्याय नाही. हम्म. मग 50 डिग्री झाल्यानंतर तुम्ही नाही जगू शकणार. बरोबर आहे. आणि त्याला एक वेट बल्ब फेनॉमेनॉन म्हणतात. म्हणजे आता मुंबईत फॉर इन्स्टन्स उष्णता आहे, पण मुंबईत जर 45 डिग्री झाली तर मुंबईत लोक जगू नाही शकणार. बरोबर. कारण की ते उष्णतामुळे दामटपणा तिथं मुंबईत वाढतं. तर तुमचं पूर्ण बॉडी तुम्ही डिहायड्रेट होऊन जाता. 35 डिग्री सेंटीग्रेडला किंवा 32 डिग्री सेंटीग्रेडलाही जगणं अवघड होतं. तर ह्या ज्या पश्चिम महाराष्ट्राचा जो आत्ताची जी आपली परिस्थिती आहे, आपण खरंच खूप सुखी आणि समृद्ध परिस्थितीमध्ये आहोत. आणि आपण खरं काय केलं पाहिजे, तर पुन्हा आपलं जे काय आहे, जे आपण समजा 170 कोटी 200 कोटी पाण्याचा वापर करतोय, त्यातून तयार झालेलं सांडपाणी, ते अख्ख्या सांडपाणी आपण झाडामध्ये लावलं पाहिजे. आपण नवीन सगळे ग्रीनरी तयार केलं पाहिजे. ग्रीन स्पेसेस, ओपन स्पेसेस तयार केल्या पाहिजे. ह्या सगळ्या तुमच्या शहर नियोजनमध्ये आला पाहिजे. बरोबर. पण आता यांना शहर नियोजनामध्ये फक्त FSI दिसतोय. झाडं दिसतच नाहीये. तर झाडं ऑब्जेक्टिव्हच नाहीये त्याच्यात. झाडाचा तो वृक्ष कायदा आहे म्हणून आपण त्या कायद्याच्या अनुषंगाने भांडतोय. बट ज्या वेळेपर्यंत प्रत्येक माणसाला असं वाटणार नाही की झाड माझी प्रॉपर्टी आहे, त्याला वाचवण्यासाठी, जगवण्यासाठी मी जबाबदार आहे, त्यावेळेपर्यंत आपण एक्सपेक्ट करू शकत नाही की पुण्याला कोणी वाचवू शकेल. आम्ही आहोत, म्हणतोय, पण आम्हालाही तुमचा साथ हवा आहे. लोकांच्या साथाशिवाय तुम्हाला बाकीचं काहीच काय करू नाही, शकत साध्य करता येत बरोबर आहे. नक्कीच तुमची चर्चा ऐकून थोडेफार लोक झाडं तरी लावायला चालू करतील आणि तुमच्या पुढील वाटचालीत शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद.